विठ्ठल
करुणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीज माधवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर येची आम्हा करणे काम बीज माधवावे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम धीर्य वाढवावे हा या ठिकाणी नामयज्ञ प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे. अशा या यज्ञात माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवतचरणी समर्पित करण्याकरता निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रत्येक माणसाचं काय काम आहे ते सांगतात. कारण मानवाच्या प्रति म्हणजे वेगळे असणारे पाश्वातिक ते जन्माला येतात, काम करत नाहीत. मग काय करतात? फक्त भोगतात. भोगतात याचा अर्थच असा आहे की ते भोगण्याकरताच येतात. भोगण्याकरता येतात आणि भोगतात. ते यथार्थ करतात. लक्षात ठेवा. कारण त्यांना ज्या ज्या योन्या जे जे शरीर मिळालीत ती सर्व भोगात्मक शरीर आहेत आणि त्या शरीराकडून फक्त भोगच भोगले जातात. कारण त्यांचं शरीर म्हणजे भोगायतनम शरीरम. त्यांचं जे शरीर ते कसं भोगायतनम म्हणजे भोगा करतात आणि भोगा करता असल्या कारणास्तव ते फक्त भोगतात. पण मनुष्य मात्र केवळ भोगण्याकरता आला नाही, तर मनुष्य हा करण्याकरता आलेला. माणसाच्या जीवनामध्ये भोगाला
भोगांना प्राधान्य द्यायचं नाही, करण्याला प्राधान्य द्यायचं. भोग भोगलेच पाहिजे असं काही नाही. ते प्रारब्धानुसार भोगले जातात. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे असं काहीच नसतं. शरीर आहे ना, मग भोगले जाणार. त्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. चांगले भोग येणार, वाईट येणार, सुखाची भोग येणार, दुःखाची भोग येणार. मग डॉक्टर वैद्य जरी तुम्ही पाहिले तर ते सुद्धा शरीराच्या भोगांना काही करू शकत नाही. डॉक्टर पैसे देतात, फक्त पैसे घेण्याचं काम करतात. पण गोळी दिल्याबरोबर मनुष्य सुधारतो असं मात्र नाही. वैद्य वाचवी ती देवा जीवा, तरी कोण ध्यातो देवा. वैद्य जर जीवांना वाचवत असते तर असे सप्ताहादी कार्यक्रम केले गेले नसते. देवांची मंदिरे बांधली गेली नसती. मंदिरामध्ये देवाच्या उपासना झाल्या नसत्या. काहीच केलं नसतं लोकांनी. परंतु देवाची उपासना केली जाते. त्याचं कारण असं आहे, बऱ्याच अंशानं आपलं शरीर देवावर आधारित आहे. कोणाच्यासाठी? देवाच्यासाठी. हे शरीर बोलतो देवामुळे, हालतो देवामुळे, सर्व क्रिया करतो देवामुळे. जर देवानं यात प्रवेश केला नसता आणि हृदयात वास्तव्य केलं नसतं तर जीव हा लगेच उठून टपण्याने आला. त्याला काय अहो देव यांनी तुमच्याला माझं उठला म्हणतात. म्हणून त्याचं राहणं खाणं पाणी तरी सर्व होतं देवांमुळे. आणि याच कारणास्तव जीवांना देवाची भक्ती सांगितलेली आहे. देवांना भजन सांगितलेलं आहे. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकोन, दयाचे भजन चुकोन, दयाचे भजन चुकोन. सर्व काही भगवान करतो म्हणून त्याचं भजन सोडू नका.
भजन करत जा म्हणजे उपासना करा. करा रे बापानो साधना हरी भजन जनिकरणीची करू नका जेणे नाही जन्म यमाची रचना आयुष्या साधना करा काही. संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण करायचं असतं. करू संती केली. ध्यान ठेवा, मनुष्य हा प्राणी करण्याकरता आलेला आहे. अवांतर सृष्टी निर्माण झाल्यानंतर आणखी मानव शरीर निर्माण केलेला आहे आणि त्याचा उद्भव झालाय मनोपासून. म्हणजे प्रथम राजा मनु आणि मनोपासूनही मानवी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे माणसं निर्माण झाली. मनोव अपत्य पुमायुती मानव. मनुचं अपत्य पुरुष अथवा स्त्री मानवला ते मानवत आहे. आणि म्हणून यांना निर्माण केल्यानंतर बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. जेणे ज्ञाने देही विधेय पाहि पावती. आता ज्ञान घातलं आणि ज्ञान असल्यामुळं त्या जीवाने विचारलं, पिताजी आम्ही काय करायचं, कशा करता निर्माण केलं. असं त्यांनी विचारलं. ते विचारलं प्रजा प्रजेनं विचारलं ना, म्हणून काय मनुस्मृत्या निर्माण केल्या आणि सांगितलं तुम्ही या मनुस्मृत्या वाचा आणि याचे जे करायला सांगितलं ते करा. विठ्ठल आता करायला सांगितलं ते करायला पाहिजे आणि त्याच्याकरता मनुस्मृत्या वाचल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण आज जर लोकांकडे पाहिलं तर बहुतेकांना मनुस्मृत्या माहितीच नाही. वाचलं तर बाजूलाच राहील. पण मनुस्मृती हा ग्रंथ सुद्धा या माणसांना माहित नाही. आता ग्रंथच माहित नाही तर त्या ग्रंथाप्रमाणे करतील काय. विचार तुम्ही मनुस्मृत्या पाहिलेत का. मला नाही म्हटलं पाहिलं मी, कोणालाच माहिती नाही. यांच्यावर नव्हते असं नाही, पाहिलं नाही. न पाहता करायला सुरुवात केली. अंगा मनाशी रुचावे येतुलेने कृत्याकृत्य नाटवे करणे याचे नावे फलते करी. कर्ण या नावाखाली वाटते करायला लागले. आपण आता या
माणसानं तरी काही करायचं नाही. मग जे करायला पाहिजे तेच करायचं. ज्याने आपल्या बापानं सांगितलं आपलं तेच करायचं, म्हणजे मनुने सांगितलं तेच करायचं. याचा अर्थ माणसानं माणसातच कर्तव्य करायचं. पण माणूस सर्व असं बोलतात तिथं दिसले. मग तुकोबारांना जरा त्यांची दया आली आणि हे संतांच्या ठिकाणी असतात. भूतांची दया हे भांडवल संत, भूतांची दया हे भांडवल संत, भूतांची दया हे भांडवल, भूतांची दया हे भांडवल संत. आओ रे भगवंता नाही दे, आओ रे भगवंता नाही दे. भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही देई दया संता. भांडवला वेची बोल फुकाचे, वेची बोल फुकाचे, वेची बोल फुकाचे. दया संता भांडवला वेची बोल फुकाचे, हे बोल फुकाचे, वेची बोल फुकाचे. दया हे संतांचं भांडवल असल्यामुळं तुकाराम महाराज हे संत असल्या कारणास्तव त्यांनी लोकांना विचारणारे काय चालले, काय करतायत. लोकांनी मग काय करावं. पहिलं तुम्ही विचारलं असतं तर मी नाही दुसऱ्यांनी सांगितलं असतं, पण विचारलं तर नाही. ते चूक आहे. एखाद्यांचा नवीन काही पुढा असेल आणि तुम्ही जर पाहिलं असेल ते तुम्हाला लावू असं वाटलं असेल तर लगेच आणून लावता का नाही, त्याची माहिती घेता. अथपासून तर इथपर्यंत सर्व त्या पिकाची माहिती घेतली जाते. त्याला खत कशी मारायची, त्यांना काय वजन कशी करायची, सर्व फवारण्या का कोणत्या कोणत्या औषधाच्या करायच्या, त्यांना खाद काय घालायची, सर्व पाहिजे. आणि सर्व माहिती हातात आली की मग त्या हातोडीप्रमाणे ते करायला सुरुवात करतात आणि सक्सेस होतात. पण ते जर विचार नाही तर होऊ शकेल का नाही. काय करायचं हे सुद्धा कोणाला विचारायला पाहिजे. लोकांनी कोणाला विचारलं नाही. महाराजांनी म्हटलं काय चाललंय, जरा शुद्धीवर ना काय बिघडलं, तुम्ही काय करताय, मग काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे असं लोकांनी विचारल्यानंतर महाराजांनी काय करायचं हे अभंगाच्या पहिल्या धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे आणि पाखंड खंडन करणे हे दोन्ही करायचं. म्हणजे विहित कर्माई करायचं, निश्चितही त्यागायचं. त्याग सुद्धा हा करण्याचा एक विषय आहे ना, त्यागच करावे लागतो. म्हणजे निषिद्धाचा त्याग करायचा म्हणजे टाकायचं आणि विहित कर्म करायचं. शास्त्रानं ज्याच्या धर्म सांगितला ते करायचं आणि अधर्म सांगितलं आलं ते टाकायचं. चांगलं करायचं आणि वाईट टाकायचं. आपणा मानवांना म्हणजे आम्ही सर्व मानव हेची आम्हा करणे. मग डोळ्याचं पाहणं करणं असेल तर पाहणं धर्मीय असेल ते पाहणं, आणि ज्याच्यात धर्मसिद्ध होत नसेल ते टाकणं. म्हणजे निषिद्ध पाहणं टाकणं आणि विहित पाहणं करणं. सोप्या भाषा सांगायचं म्हणजे चांगलं करणं आणि वाईट टाकणं. हा धर्म आहे. हा धर्म म्हणजे याच्या धर्माचं पालन होत. कानानं चांगलं ऐकणं आणि वाईट सोडून देणं हा धर्म आहे. तोंडानं चांगलं बोलणं, वाईट बोलणं सोडून देणं. हातानं चांगलं करणं, वाईट करणं सोडून देणं. चांगलं खाणं, वाईट खाणं सोडून देणं. चांगलं पिणं, वाईट खाणं पिणं सोडून देणं. चांगला स्वाद घेणं, वाईट स्वाद सोडून देणं. सर्व इंद्रियांचे व्यवहार चांगले असे ते करणं आणि वाईट सगळं सोडून देणं हा आहे धर्म. चांगलं केलं तर त्याचं होतं पुण्य आणि वाईट केलं तर त्याचं होतं पाप. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. दुःखाला जे कारण असेल ते करायचं नाही, जे सुखाला कारण असेल तेच करायचं. म्हणजे चांगलं करायचं, वाईट सोडून द्यायचं. म्हणजे त्या मला समजत नाही. मग असं करा, करू संती केले ते वाच्या बोलू वेदन ते करो संती केले ते, करो संती केले ते, करो संती केले ते, वाचा बोलू वेदन ते संती केले ते, करो संती केले ते. काय करावं लागेल? त्याच्या करता संतांची संगती करावं लागेल. म्हणजे मग तुम्हाला त्यांनी काय पाहिलं लक्षात येईल, काय टाकलं लक्षात येईल. सर्व इंद्रियांचे व्यवहार जे चांगले असतील ते करणार संत, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि वाईट आता ते त्याग करतील तेही पाहायला मिळेल. आणि म्हणून करू संती केले. बाकी लोकांचं घ्यायचं नाही,
आज्ञा जे घ्यायची ते फक्त संतांचे विधान. एक विश्वास अर्ह आहे म्हणून तर महाराजांचा संतांचे पाये हा माझा विश्वास 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 सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्व भावे नाश झालो त्यांचा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झाले त्यांचा. तेची माझे हित करतील सत. तेची माझे हित करतील सत. तेचे मारे करती सकल तेचे मारे करती सकल देहा गोपाळ कृपा करी देहा गोपाळ कृपा करी देशी माझे हित करती सकल तेचे मारे करती सकल हे माझे हित करीती सकळ सर्व प्रकारे माझ परमहित तेच करणारे आहे. आणि म्हणून त्यांचं पाहून करायचं आणि त्याच्या करता त्यांच्या संगतीत राहायचं आणि त्यांची संगती प्राप्त करण्याकरता बायको कोण सोडायचं. संतांची संगती करायची म्हणजे यांचा त्याग करावाच लागतो विचारा. भाग्य करीन नाही धनपुत्र भाग्य तरी नव्हे धनपुत्र तारा निकटवास बरसंतापायी. म्हणून चांगली बायको मिळाली तरी टाकायची, पोरगा चांगला असला तरी टाकायचा, धन चांगलं जरी असं टाकायचं. त्यांचा अभिलाष करायचा नाही आणि ते टाकल्याशिवाय तुम्हाला संतसंगती करता येणार नाही. असं कुठं म्हणतात की पोरं बाळ माझ्या त्यांना सोडू द्या. आत्महिता करता स्वतः जायला पाहिजे आणि स्वतःची संगती करायला पाहिजे. बाकीच्या आता घोळका न्यायचं काम संतांच्या संगतीत ते जे जे कसं वागतात तसं पाहायला मिळतं. त्याप्रमाणे आपण करायचं. संतांची संगती नाहीतर मनुस्मृत्या वाचायच्या. कर्मविभाग नावाचा ग्रंथ वाचायचा, चांगल्या धर्मशास्त्र वाचायचं आणि त्याच्यातून सांगितलं जे आहे तसं करायचं. चला
एक लक्षात ठेवायचं, धर्मीय करायचं, अधर्मीय चांगलं करायचं, वाईट सोडायचं. आणि प्रत्येक बाबतीत करायचं असतं बरं का. बाजारातून भाजी आणली तर त्याच्यामध्ये चांगली घ्यायची, बाकी वाईट सोडून टाकायची. भाज्या निसतात ना आल्यानंतर चांगली चांगली भावना काढून ठेवतात, फेकून दिला जातो. ते त्याज्य आहे आणि त्याज्य ते त्याच्या वेळेला लागेल टाकण्याकरता त्याज्य आहे आणि चांगलं ग्राह्य आहे ते ग्रहण करायचं. आणि हे प्रत्येक बाबीमध्ये डोळ्याच्या करता म्हणा, पतोडा करता म्हणा, हाता करता म्हणा, पाया करता म्हणा, सर्वांकरता ही बुद्धी चालवायची. या बुद्धीनं सर्वांची कामं करायची. लोभ आहे, चांगला लोभ धरायचा, वाईट लोभ सोडायचा. काम असेल, चांगला काम करायचा, वाईट काम सोडायचा. क्रोध चांगला धरायचा, वाईट सोडायचा. विकार सुद्धा जेवढे वाईट असतील ते सोडायचे आणि चांगले ग्रहण करायचे. अलीकडे तसं होत नाही. अलीकडे धर्म बोलला जातो, पालन केला जात नाही. बोलून धर्माचं पालन होत असतं, तसं करावं लागतं. आता आम्ही कीर्तनकार लोक फक्त बोलतो, पण तसं वागतो का नाही. म्हणून कीर्तनकार सुद्धा जरा विचार करायचा, काय घ्यावं काय सोडावं. आणि कीर्तन झाल्यावर तूच बटला करतो, बटला पडला कोण सांगणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा. सांगे आन करी आन तेथे कैचे ब्रह्मज्ञान. म्हणून करून दाखवलं पाहिजे. जगे क्रिया करुणी दाविते आमचे, करुणी दाविते आमचे, क्रिया करुणी दाविते आमचे. ऐसे संत जगे क्रिया करुणी दाविते आमचे, क्रिया करुणी दाविते आमचे, क्रिया करुणी दाविते आमचे. ऐसे संत जगे क्रिया करुणी दाविते आमचे, क्रिया करुणी दाविते आमचे, क्रिया करुणी दाविते आमचे. संत जगी क्रिया करुणी दाविती आमची. बोलणी दाविती असं नाही, अंगे करुणी दाविती. बोलण्याला महत्व नाही, करण्याला महत्व आहे. सांगणं इतकं महत्वाचं मानलं जात नाही, करणं महत्वाचं मानलं जात. संत महात्मे करून दाखवतात, बोलून नाही. म्हणून त्यांचं करणं पाहून आपलं सुद्धा सुधरून द्यायचं.
आपलं जीवन सुखी होतं. कारण आपण कर्म जे करतो त्यांच्या प्रमाणात, त्यांचं प्रमाण चांगलं करणं चांगलंच असतं ना. मग ते आपण पाहिजे आणि ते केलं का आपण हे चांगलं विठ्ठला, केलं. विठ्ठला, पण हे प्रत्येकानं करायचं. म्हणजे का प्रत्येकाला वाटते उद्धार व्हावा, प्रत्येकाला सुख मिळावं वाटते, शांती मिळावं वाटते, समाधान मिळावं वाटतं, आनंद मिळावा वाटतो. मग सर्वांना हे व्हावं वाटते ना, मग सर्वांनी ते करायचं. घरच्या भावानं केलं हे तर आपण करायचं, आणि त्याने जरी केलं नसेल तरी आपण करायचं. कारण आपुले आपण करा सोडवना, आपुले आपण करा सोडवना, आपुले आपण करा सोडवना, आपुले आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, तो हाते जगता, आपुल्या हिता दोहे लागा, आपुल्या हिता तो हाते जगता, आपुल्या हिता दोहे लागा, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, करण्याच्या बाबतीत प्रमाण मानायचे संत, आणि त्या संतांच्या प्रमाण करायचं. मार्ग जाऊन गेले आहे दयानिधी संतती, तिनेची पंथे तारो दाता पडे गुप्ता गोटे गाई, नपडे गुंता गोटे गाई, नपडे गुंता गोटे गाई, ये पंथे चालू जाता, नपडे गुंता गोटे गाई, नपडे गुंता गोटे गाई, नपडे गुंता गोटे गाई. लागून गेले आधी दयानिधी संतते, तिनेची पंथे चालू जाता, नपडे गुंता गोटे गाई. लागून गेले आधी दयानिधी संतते, तिनेची पंथे चालू मार्गद्रष्ट हा पहिला मार्ग दाखवतो. दाखवतो म्हणजे पहिली क्रिया करून दाखवतो. म्हणजे प्रयोग पहिला तो करतो, आणि त्याचं पाहून आपण करायचं असतं. आता हे सांगायला पाहिजे. संत जसं करतात तसं आपण करायचं. पण लक्षात ठेव, फक्त संत बरं का, नाही तर दारुड्या करतो तसे करायला पाहिजे. दारुड्या दारू पितो, मग तुम्ही दारू पिया. नास्तिक माणसं नास्तिकपणा करतात, पुन्हा आपण नास्तिक नाही व्हायचं. आणि ते पाहून आपण करायचं नाही, करायचं संतांचं, इतरांचं नाही. एखादा नास्तिक शेजारीला असतात घर, तो बायकोला रोज मारत राहतो, ती बोंबलत राहते, हा मारतो. आपण मारायचं काय? त्यानं बायकोला मारलं म्हणजे आपण मारायचं? तो मूर्ख आहे. होतं तर त्याला निवृत्त करा, पण त्यांच्या कार्य करायचे प्रयत्न करू नका. तो गाडो पण आहे, लग्न करायचं बायकोला मारायचं, आता धंदा काय?
प्रेमाने बोललं पाहिजे, प्रेमानं काम करायला पाहिजे, प्रेमानं उद्योग करायला पाहिजे, दोघांनी प्रेमानं राहायला पाहिजे. तो जो मूर्ख झाला का बाळा, दुसऱ्याचं मूर्खपणा करायचा नाही. धर्म हा आचरणानं सिद्ध होतो. म्हणून धर्म रक्षति रक्षितः, रक्षितः धर्म रक्षति. रक्षण केलेला धर्म काय होतं, तो आपलं रक्षण करतो. म्हणून आपलं रक्षण होण्याकरता काय करायला पाहिजे, त्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्मान्न प्रमदितव्यम, धर्माच्या बाबतीत प्रमाद करू नये, म्हणजे प्रमादी होऊ नये. याचा अर्थ तो बिनचूक आचरावा. धर्माचं कसं आचरण पाहिजे, बिनचूक, कुठं सुद्धा थोडा चुकता कामा नाही, असं धर्माचं आचरण करावं. चुकीचा धर्म तुम्हाला फळचावा देणार नाही. शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्याने चुकीचं जर काही काम केलं तर त्या शेतीतलं फळ त्यांना योग्य मिळत नाही. एक जर चूक झाली तर फळाला वंचित. काय झालं काय झालं काय झालं काय, शहाण्या माणसानं झालं मला स्टार हो माझे मध्ये चुकी म्हणजे झालं. कोणती चूक होऊ द्यायची नसते, मग त्याचा फळ बघा. तसं काम केलं तर धर्माचं रक्षण करण्याचं काम सुद्धा बिनचूक करा. प्रत्येकाचा प्रत्येका संबंधी धर्म असतो आणि तो आपण पालन केला पाहिजे. मोठ्या भावानं छोट्या भावाबरोबर कसं राहावं हा त्याचा धर्म आहे आणि तो त्यानं पालन केलं पाहिजे. म्हणजे तसं वागलं पाहिजे. छोट्या भावाने मोठ्या बरोबर कसं राहावं हा तर धर्म आहे, त्यानं वागायला पाहिजे. आता म्हणजे होतो असा अनेक प्रकारे नवे नवे सर्व जेवढ्या जेवढ्या आपल्याकडून क्रिया होतात त्या सर्व क्रियेच्या गुणाची धर्म हा सिद्ध झाला पाहिजे. आणि म्हणजे त्याचा अर्थ त्याच्याकरता धर्माचा विचार केला पाहिजे आणि विचार करूनच ते कर्म करायला पाहिजे. हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे काम.
काम करायला पाहिजे म्हणजे कोणतं धर्माचं पालन करायला पाहिजे आणि सर्वांनी केलं पाहिजे का सर्वांना गरज आहे हं? डोळ्याची सर्वांना गरज आहे नाही हं? आणि डोळे परमात्म्याला सर्व दिले गरज आहे म्हणून तुम्हाला सुद्धा गरज आहे ना त्याकडे मला काही गरज नाही मला मग त्या पण बहुतेक फोडत नाही थोडं समजतंय का फोडल्यानंतर आपला पाहायला मिळणार नाही पाहणं बंद होईल नुसतं लक्ष देऊन ठेवायला याचा अर्थ असा आहे पाहणं हा जो धर्म आहे डोळ्याकडून पूर्त होतो म्हणून धर्मात पोळा पाण्यात पकाय तो धर्म सिद्ध होण्याकरता डोळ्याचं रक्षण करणं गरजेचं आहे. सर्व इंद्रियाकडून सर्व प्रकारची कामं होतात म्हणून ती कामं होण्याकरता त्या सर्व इंद्रियांचं रक्षण व्हायला पाहिजे. सर्व मानव मात्रानं सर्व प्राण्यांचं रक्षण करायला पाहिजे कारण त्यांचं रक्षण आपल्या रक्षणाला कारण आहे. डोक्यात येत नाही तुमच्या अलीकडच्या कालामध्ये टमाटे म्हणा कोबी म्हणा फुलोर म्हणा यांना औषध मारावं लागतात कारण कीटकनाशक पण पूर्वीचे लोक मारत होते का पण नाही पूर्वीच्या लोकांना मारावं लागत नव्हतं औषधाची गरजच नव्हती. मग काय होत होतं जीवस्य भक्ष्य जीव हा जीवाचा भक्ष्य असतो म्हणून असे किडे निर्माण होतात ते किडे काय करतात बाकीच्या किड्यांना मारतात ते मार घालतात. आमचा किडा आमच्याकडे ठेवत नाही किड्यावरच किड्यांचं रक्षण होतं आणि किड्यावरच त्याचं भक्षण होतं. मग आता ते किडे तुमच्या औषधे मारले आता तुम्हाला पर्याय राहिला नाही. आता किडी जास्त ईश्वर सृष्टीमध्ये अन्याय केला त्या प्राण्यांना मारलं आणि जीवाचं काम काय माणसाचं रक्षण करणं का मारणं. धर्माचे पालन करायचं म्हणजे रक्षण करायचं. रक्षण करणं हा तुमचा धर्म आहे त्याचा नाश करणं तुमचा धर्म नाही. झाडं निर्माण झाली होती ती सगळी झाडं तुम्ही खालून टाकली. आता झाडं सुद्धा राहिली नाही. बरं झाडं अशी नाही ते प्रत्येक झाड वनस्पती आहे. तुम्हाला ज्ञान नाही पण त्या झाडापासून अनेक रोग निवृत्त होतात औषधं बनवली जातात अनेक कामं होतात. आता सगळे आले नाही लोखंडावर म्हणजे याचा अर्थ लाकूड राहिलं नाही. तर आता म्हणतात गॅसही बंद केले आता पण लाकूड म्हणा घातक तुम्ही पाहिजे आता काय करा. झाड ही सगळी रक्षण करणे योग्य आहे. नवीन कोणत्याही प्राण्याला मारणं हा धर्म नाही. कोणाही जीवांचा न घडावा वर्म सर्वेश्वर न प्राण्यां हिंसया प्राणी हिंसा करू नये. अहिंसा परमो धर्म.
माणसाजवळ कायमची राहिली असती तर प्राणीचं रक्षण झालं असतं. माणसं स्वार्थी झाले. हे तत्व आहे. स्वतः करता जगायचं नसतं, दुसऱ्या करता जगायचं आणि दुसऱ्याला जगवायचं असतं. जर तुम्ही स्वतः करता जगले नाही, दुसऱ्या करता जगले आणि दुसऱ्याला जगवलं तर तुमचं सुद्धा कायमचं वर्तन. कोणताही प्राणी तुम्हाला मारणार नाही, तुम्हाला जगवणार. तुम्ही म्हणतो ना वाघ बघतो, नाही बघत, नाही बघत. फक्त तुम्ही जरा माणसाचा वागा ना, त्याच्यावर दया करा, त्याला खायला घाला, प्यायला घाला, हळू त्याच्या अंगावर हात ठेवा, झोपडा. आणि बाबा दोन महाराज खात नाही, त्याला माणसाची भीती वाटते म्हणून माणूस होतो तुटून. चित्त शुद्ध होता शत्रू मित्र होते व्याघ्रहीन काती सर्व चित्त शुद्ध रे शत्रू मित्र होते व्याघ्रहीन काती सर्व व्याघ्रहीन संरक्षण करतो, खायला प्यायला घालतो, लाड प्यार करतो. अशा माणसानं आपला हात जरी त्या वाघाच्या मुखात घातला तरी त्या हाताला 10 जखम लागत नाही. काय करणार नाही. तुम्ही घाला नाही, त्याचं पोरग त्याच्या पुढे त्या ठेवून नाही त्याला पूर्ण करतात. ही बुद्धी आपण घालून ठेवली म्हणून आपल्यावर प्राणी त्यांना भीती वाटते म्हणून धावतात आपल्याला. धर्म रक्षण करण्याचं शिका. तुम्ही जर धर्म रक्षण करण्याचं शिकलात तर तुम्हाला सुद्धा धर्म हा पाहायला मिळेल सर्व प्राण्यांबरोबर आणि तुमचं सर्वस्वानं रक्षण होईल. म्हणून धर्म हा पालन करण्या योग्य आहे. लक्षात ठेवा. धर्माचे पालन आणि दुसरं काय बीज वाढवावी ना भगवंताच्या नामाची वाढ करणे. कारण हे कलियुगातलं साधन आहे मोक्षाचं. कलियुगा माझी करावे गीता माझी करावे गीता माझी करावे गीता माझी करावे गीता नारायण देलवे नारायण देलवे गीते नारायण देलवे कलियुगा माझी करावे कीर्तन.
नाम कीर्तन हे महत्वाचं आहे. हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नामैव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा कृते ध्यायते विष्णुं त्रेतायाम युक्तमखि द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिचित्रा. हरिचित्र आहे का? देवाच्या नामाचा घोष करायचा आणि मग आपला उद्धार होऊ शकतो. कलियुगी नाम तारक तुझे होय भयकारक. नामेची तारले कोट्या नाही कोटी नामेची वैकुंठी बैस दिली. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. नाम पवित्र आणि बलिकर मध्ये वृक्षाचे. नामे धरला नाही कोण ऐसा द्यावाने वरून, ऐसा द्यावाने वरून, ऐसा द्यावाने वरून. नामे धरला नाही कोण ऐसा द्यावाने वरून, ऐसा द्यावाने वरून, ऐसा द्यावाने वरून. नामे तरलं नाही कोण ऐसा द्यावा. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष भोगासी. ऐसे साक्ष भोगासी. ऐसे साक्ष भोगासी. मुखी नामाते मोक्ष ऐसे साक्ष भोगासी. ऐसे साक्ष भोगासी. ऐसे साक्ष भोगासी. नाम समर्थाय काय नव्हे केले एका चिंतनात. सर्व साधनांचे सार तरी पार. नाम हे अतिशय चांगलं आहे. नामानं मोक्ष होता मिळतो. बोला. नाम बिना मोक्ष नाही हा सिद्धांत. 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 वेद मंत्र हात पसारो, वेद मंत्र हात पसारो, वेद मंत्र हात पसारो. नामाविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारले. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ऐसे संत ग्रंथी बोलिले, ऐसे संत ग्रंथी बोलिले. तुका म्हणे नामापाशी चारी तुवारे नामापाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी तुवारे नामापाशी चारी मुक्ती. ग्रंथी बोलिले, ऐसे संत ग्रंथी बोलिले, ऐसे संत ग्रंथी बोलिले. असं नाम हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते सर्व धर्माचं कारण आहे. बीजाने फळ हरिके नाम सकल धर्माचे ते पारण सकल धर्माचे पालन. नाम दया संत चरणासारखी, संत चरणासारखी, संत चरणासारखी, संत चरणासारखी. तो खडा नाम मुक्ती मुक्तीचा तो खडा. याचा अर्थ झाला हे बीज रूप नाम आहे. बीजापासून झाड परत तयार होतं. कारण नामानं सर्व काही होतं. म्हणून भगवंताचं नाम बीज आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. याची वाढ केली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ते घटवला नको.
वीर्य वाढवावे नाम त्याची आम्हाकडे जाऊ बीज वाढवावे. संत महात्मे याच्यात करता अवतार घेतात. धर्म रक्षा या कारणे सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव कुळाचार नाम विठोबा कुळाचार नाम विठोबा कुळाचार नाम विठोबा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून आपल्या आता या कालामध्ये ठिकठिकाणी नाम सप्ताह होतात आणि बहुसंख्यक नाम घेऊ लागले. त्याचा अर्थ काय आहे? नाम हे साधन आहे आणि याची वाढ व्हायला पाहिजे. लोकांनी नाम घ्यायला पाहिजे म्हणजे लोकांचा उद्धार होईल. रघुमाये विठोबा रघुमाई धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम वाढवावे नाम
आणि सौम्य रीती जर नाम घेतलं नाही, नामाकडे वळाले नाही, तर संत म्हणतात आम्ही कसं करणार नाही. मग काय करू? तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन मान फिरे हाती घेऊन मान फिरे हेची आबा करे का हेची आबा करे का हाती घेऊन मान फिरे हाती घेऊन मान फिरे हेची आबा करे का हेची आबा करे का तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण. कशाकरता? तीक्ष्ण उत्तरे पुढे भावया खरे पुढे भावयाची बरे पुढे भावयाची बरे तीक्ष्ण उत्तरे पुढे भावयाची बरे पुढे भावयाची बरे पुढे भावयाची बरे कडक शब्दामध्ये बोलणं म्हणजे फरक होतो. म्हणून जरा कडक बोलू. महाराष्ट्रात तुका म्हणे काय किती सांगतो नाही ती बटकी दे वाज तसे बोंब कोणी नाही कटीला म्हणजे त्यात ओळख नाही. परत बोलतात गीता करतात तेही करायला पाहिजे. एखाद्या माणसाला आदर करू काही करू एका माणसाने पाहिजे हात पूर्ण या करण्याचा चाप काढतो होतो टाकतो त्या आणि आता आणि याचा त्यांनी उठलेल्या तर रात्री म्हणतो मला शांत झोप लागली. तुका म्हणे ते मोलाचे पाठीला 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 तुका उपाय तुका उपाय तुका उपाय तुका म्हणे लाशे पाशे जीव डाव तुकाचा उपाव पुढे असे त्याला कापले गैर पण म्हणजे त्याचं कल्याण नाही होणार. म्हणून कापावं लागतं. त्याला त्रास भेटवतात मागवलं सुख होतं. तसं काही लोकांनी जर ऐकलं त्यांना कडक बोलावंच लागतं. म्हणून धर्म शिकवत असताना सांगत असताना हा माझा मेवण आहे, हा माझा सोयरा आहे, हा माझा जावई आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा बाप आहे, हा पुढारी आहे, हा मंत्री आहे, काय त्याचा विचार करायचा नाही. आणि तो विचार करणार नाही. आपण ते शेवटच्या नाही दिलं नाही दिलं
त्याचं पालन करायचं असेल, रक्षण करायचं असेल, लोक ऐकत नसतील तर लोकांवर जरा आपण बिघडलं पाहिजे, कोण सुनावलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ते जागे येणार नाही. काही प्रश्न जायचं याचे रस्ता पटकन येतच जाग्यावर. मग तो कोणी असो नाही भिडभार तुका म्हणे साधना. तुका म्हणे भिड फुटी लाग विचाराच्या फुटी. भिडी भीतीची बहीण आहे म्हणतात. भी भिडायची नाही. सरकार करू आपला का पूर्ण आहे आपल्याला पटकावलंच पाहिजे. म्हणून कोणती दया करायला लागली नाही आणि त्याच्यातूनच त्याचं भला असतं, कल्याण असतं. म्हणून नाही भिडभार तुका म्हणे साना. काही लोक पैसे देतात पुढेचे पुढे, नाही ते घ्यायचं नाही. मग मला नांदवायचा नाही, धर्माची वाढ करायला पैशाला शिवायचं नाही, त्याला पटका द्यायचा अलीकडे शासन खातं हे लाचार झाले असल्यामुळे गुन्हे जास्त वाढले, कमी झाले. आणि याला कारण हे शासन लाचार, पैसे खाऊ. तसा बुवा आपण जर पैसे खायला सुरुवात केली तर आपला धर्म असा दुबळा होईल. नाही वेळेवर तुका म्हणे साना हे आम्हा करणे का